चखानैन जगन्नाथ चखानैन नीलाचल वरे तू न संभाले तो हमें कौन संभाले हो तू न संभाले तो हमें कौन संभाले कौन संभाले देवाचाही देव करीतो भक्ताची चाखरी भल्या पहाटे जनी गाते ओव्या रे तो ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला भल्या पहाटे गाऊनी ओवी जनीचे जाते ओढी संत सखूचा कैवारी हा संत सखूचा कैवारी हा रांधुनी ओष्टे काढी सावत्या संगे भाजी खुडुनी मळा राखणी करे सावत्या संगे भाजी खुडुनी मळा राखणी करे देवाचाही देव करीतो भक्ताची चाखरी देवाचाही देव करीतो भक्ताची चाखरी नाथा घरी ही विठू माऊली अखंड भरते पाणी नाथा घरी ही विठू माऊली अखंड भरते पाणी राम सावळा सेले विणतो कबीर गातो गाणी गोऱ्या संगे चिखल तुडविता तल्लीन हो अंतरी देवाचाही देव करीतो भक्ताची चाखरी देवाचाही देव करीतो भक्ताची चाखरी देवालाही चुकला नाही कर्म भोग हासा देवालाही चुकला नाही कर्म भोग हासा अजाणता हा परमात्म्याला आत्मा भेटे जसा अगाध आहे नियतीची ही किमया परमेश्वरी अगाध आहे नियतीची ही किमया परमेश्वरी देवाचाही देव करीतो भक्ताची चाखरी देवाचाही देव करीतो भक्ताची चाखरी सेवा धर्मी पुण्य आहे सेवा धर्मी पुण्य आहे सांगे सखा श्री हरी देवांचाही देव करीतो भक्ताची चाकरी अर्थई तुलाची शोधिला वेदानंत बोलिला अर्थई तुलाची शोधिला विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे 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 सखळ शास्त्रांचा विचार अंती तुलाची निर्धार सखळ शास्त्रांचा विचार अंती तुलाची निर्धार विठोबासी शरण जावे
निजनिष्ठा नाम गावे विठोबासी शरण जावे निजनिष्ठा माम गावे 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची होत 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची होत विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे रामकृष्ण कांता विठू भगवंता रखुमाई कांता विठू भगवंता वसुदेवनंदन प्रभु पांडुरंगा वसुदेवनंदन प्रभु पांडुरंगा तुझ्या भेटी गाठी आलो भीमा तीरे तुझ्या भेटी गाठी आलो भीमा तीरे मुखी कृष्ण हरे हाती एक तारे मुखी कृष्ण हरे हाती एक तारे तुझी चंद्रभागा आमा सप्तगंगा तुझी चंद्रभागा आमा सप्तगंगा वसुदेवनंदन प्रभु पांडुरंगा वसुदेवनंदन प्रभु पांडुरंगा अमृताचा कुंभ गौसला हाती अमृताचा कुंभ गौसला हाती पाहिला ईश्वर मी उभा वाळवंटी पाहिला ईश्वर मी उभा वाळवंटी दुजे नाही आता मागणे श्रीरंगा दुजे नाही आता मागणे श्रीरंगा वसुदेवनंदन प्रभु पांडुरंगा वसुदेवनंदन प्रभु पांडुरंगा देह माझा खोल मोहाची विहीर देह माझा खोल मोहाची विहीर पाऊली जन्माच्या मोहाचे झांजर पाऊली जन्माच्या मोहाचे झांजर मनोनी पडोना तुटी संत संगा मनोनी पडोना तुटी संत संगा वसुदेवनंदन प्रभु पांडुरंगा वसुदेवनंदन प्रभु पांडुरंगा रखुमाई कांता विठू भगवंता रखुमाई कांता विठू भगवंता वसुदेवनंदन प्रभु पांडुरंगा वसुदेवनंदन प्रभु पांडुरंगा मुरलीधरा
मनमोहना ए नंदनंदना नारायणा ए नंदनंदना नारायणा मुरलीधरा मनमोहना मुरलीधरा मनमोहना ए नंदनंदना नारायणा 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 मुरलीधरा मनमोहना मुरलीधरा मनमोहना ए नंदनंदना नारायणा 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 मुरलीधरा मनमोहना मुरलीधरा मनमोहना ए नंदना नारायणा ए नंदनंदना नारायणा. या ठिकाणी आहे आपण सर्वजण या ठिकाणी सत्संगाला उपस्थित आहात. तर सत्संग म्हणजेच काय हा प्रश्न आहे. दर आठवड्याला आपण या ठिकाणी येऊन महाराजांचे 4 शब्द ऐकले आणि घरी गेले, पुन्हा पुढच्या रविवारी यायचं. हा सत्संग एवढ्या पुरताच मर्यादित नाही. सत्संगाचा या अर्थच आहे संतांची संगती. आणि संतांची संगत सर्वप्रथम तर आपणाला संतच मिळणं कठीण आहे, कळणंही कठीण आहे. मिळालेले संत कळत नाहीत आणि संत पहिलं तर मिळतच नाहीत. ह्या दोन्हीही अडचणी आपल्या जीवनामध्ये आहेत.
तुकाराम महाराजांनी देवाला एक वेळेस मागणी मागत असताना, संत मागत नाहीत पण देवांनी मागा म्हणल्यानंतर जे मागितलं ते कोणत्या विशेष करून असं संत वगैरे साधू असं नाव घेतलं नाही. तर तुकाराम महाराजांनी देवाला मागणी मागत असताना मागितलं की देवा, देव वसे चित्ती आणि त्याची घडावी संगती. कुणाची संगत पाहिजे? साधू म्हणलं की आडनावाचे भरपूर झाले, संत भरपूर झाले. कुणाला साधू म्हणावं कुणाला संत म्हणावं या काळात तरी ओळखीनं कठीण आहे. म्हणून त्याची खूण त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनीच आपणाला सांगितले की बाबा, ज्याच्या चित्तामध्ये परमात्मा वास करतो आणि त्यांची संगत घडावं. मग त्यांची किती संगत घडावं? आयुष्यभर घडलं तर भाग्यवान आहोत आपण, पण त्यातल्या त्यात अर्धक्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत पापा. कितीही पाप असलं तर त्या पापाचं क्षालन होते. कशामुळं? अर्धक्षण जर संतांची संगत घडली तर. पण संत कोणते पाहिजे? तर ज्याच्या चित्तामध्ये परमात्मा बसलेला आहे. आता चित्तामध्ये परमात्मा बसणं याची खूण काय? कसं ओळखावं लागेल आपणाला? आपण त्यांना कसं जाणावं लागेल? तर ज्यांची अवस्था अशी झालेली आहे की हे समस्तही श्री वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा ओतिला भावो, की भक्ता माझी रावो ज्ञानिया तोची. सर्व भक्तामध्ये श्रेष्ठ आणि सर्व ज्ञानामध्ये श्रेष्ठ तोच आहे. कारण संतांची दृष्टीच अशी आहे की आपली दृष्टी हे बहिरंग दृष्टी आहे, आपण पाहतो ते बाह्य दृष्टीनं पाहतो, आणि संत पाहतात ते अंतरंग दृष्टीनं पाहतात. संतांची दृष्टी हे तुम्हाला आम्हाला नावारूपाला पाहण्याची नाही, तर संत जे पाहतात ते आपल्यामध्ये असणारा परमात्मा आहे, त्या परमात्म्यांचं दर्शन करतात. त्यांच्यामध्ये भेद नाही, आणि जिथं भेद नाही तिथं काय नाही? वाद नाही. वाद जिथं भेद आहे तिथं वाद आहे, जिथं द्वैत आहे तिथं वाद आहे. आणि जे एकदा द्वैत गेलं, भेद गेला की तुका म्हणे भेदा भेद, आणि गेला वाद खंडोनी. म्हणून वाद जर खंडवायचा असेल तर त्याचा एकच उपाय आहे की आपल्यातल्या अंतःकरणातला भेद टाकून दिला पाहिजे, आणि ते टाकण्याकरता अशा संतांची गरज आहे. आणि ज्या वेळेस आपणाला असे संत कळतील, मिळतील, समजतील आणि आपण त्यांच्या सहवासात गेलो की मग मात्र आपल्याला वाद भेद घालवत बसायची गरज नाही. ते केव्हा निघून जाईल काही सांगता येत नाही. म्हणून संत महात्मे जे सांगतात ते सर्वांना तुम्हाला आम्हाला एकच उपदेश करतात. संत महात्म्यांचं एकच मार्गदर्शन असतं. कोणी आहे वैष्णव संप्रदायामध्ये, वैष्णव संप्रदायांच्या संतांचं सुद्धा तेच आहे, कोण्याही जीवाचा न घडो मश्चर, वर्म सर्वेश्वर पूजनाची. देवपूजा ही आहे. आणि अशी ज्याची अवस्था झालेली आहे, आणि तेही निरपेक्ष भावनेनं अशा प्रकारे जगाच्या कल्याणाकरता जो त्या ठिकाणी कार्यरत झालेले आहे, अशा महात्म्यांची संगत घडणं त्याला पूर्व पुण्य लागतं, त्याला सुकृत लागतं. त्या पुण्याशिवाय त्यांची संगत घडू शकत नाही. म्हणून भाग्याचा उदय आणि ते हे जोडी संत पाय, म्हणून असं भाग्य त्या ठिकाणी उदयाला आलं पाहिजे. म्हणून अशा संतांच्या सहवासामध्ये जर गेलं, भेद निघून गेला, वाद निघून गेला, आणि सर्व परमात्मा आहे आणि एकच आपण सर्व त्याचे अंश आहोत, अशी ज्यांची दृष्टी झाली त्यांच्या संगतीत गेलं, त्यांच्या सान्निध्यात गेलं, त्यांचं दर्शन झालं की जन्मोजन्मी अनंत जन्मीचे विसरलो दुःख. त्या ठिकाणी दुःख राहत नाही. क्षमा करा, वेळ जास्त नाही, म्हणून झालेली सेवा आपल्या सर्वांच्या चरणी, महाराजांच्या चरणी समर्पण करून माझ्या 2 शब्दाला मी या ठिकाणी पूर्णविराम. अभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं
रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम। राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम। राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम। राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम। राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम। राम 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 सीता राम राम राम। राम 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 राम।
राम राम राम। बोली सियावर रामचंद्र भगवान की जय। पुन्हा एक बार भगवान श्रीरामाच्या दरबारामध्ये श्री गुरुचं स्मरण वंदन करून उपस्थित समस्त भाविकांना प्रणाम आहे। आज पर्वकाळी एकादशीचाही आपणाला योग आलेला आहे। सत्संग कार्यक्रमाची धारा, विचारधारा आणि वाहत असलेली ही धारा आहे। परमार्थाची जो विचारधारा आहे ती प्रवाही विचारधारा असणं आवश्यक आहे। प्रवाहित असं, जी धारा प्रवाहित आहे त्याच्यामध्ये हित आहे। जी धारा प्रवाहित आहे त्याच्यात हित आहे। संप्रदायामध्ये काही गोष्टी रूढी बनलेल्या आहेत, बंधन झालेल्या गोष्टी आहेत, प्रतिबंध लागलेल्या काही गोष्टी आहेत। ते प्रवाही धारा नाही। आणि प्रवाह जेव्हा चालतो तेव्हा ओघ वाकडा राहू शकतो प्रवाहाचा। पाण्याच्या प्रवाहाचा ओघ वाकडा राहू शकतो, परंतु त्या वाकड्या प्रवाहामध्ये वाहणारं पाणी वाकडं नाही। पण प्रवाहाचा वाकडेपणा पाहण्यापेक्षा प्रवाहातील पाण्याचा सरळपणा पाहणं ही संतांची दृष्टी आहे। म्हणून प्रवाही परंपरा आहे। तसं प्रवाहाचा परिचय संतांनी अभंगातून दिलेला आहे। मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गैणी प्रति प्रवाह। प्रवाहित आलेली ही धारा आहे, वाहत। आणि गंमत अशी आहे की प्रवाही धारा जो आहे, माऊलींनी एक ओवी लिहिलेली आहे ज्ञानेश्वरीमध्ये, का फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे। गंगेचा प्रवाह रिकामी जात नाही। आपल्या जवळपास असलेली शेती, वृक्ष, लता पता, तृण, गवत, जे जे काही असेल, प्राणी, किडा, मुंगी इत्यादिकांना तहान भागवीत, तृषाहरण करीत करीत, झाडांना सस्यश्यामलम असं वातावरण करीत 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 ती प्रवाहित गंगा समुद्रामध्ये जाऊन प्रवेश करते। समुद्रमापन प्रविशन्ति यद्वत्। तसं सत्संग जो आहे, संत जे आहेत, आपल्या आयुष्याच्या प्रवाहामध्ये वाहत 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 इतरांचं समाधान करीत, मार्गदर्शन करीत, वाट दाखवीत दाखवीत, कल्याण करीत करीत
परमात्म स्वरूपामध्ये प्रवेश करतात. ही संतांची प्रवाही धारा आहे. कधी कधी प्रवाह वाकडा दिसला तरी पाणी सरळ आहे हे ध्यानात ठेवा. बोलण्यामध्ये सांगण्यामध्ये काहीतरी वाकडं वाटत असेल पण त्याच्यात हेतू दडलेला आहे, उद्देश हिताचा आहे. म्हणून प्रवाहित धारा हित करणारी आहे. याला समजून घेण्यासाठी ही दृष्टी लागते, दृष्टिकोन लागते. आम्ही शाळेमध्ये षटकोन, चतुष्कोन, त्रिकोण हे सगळे कोण शिकले पण दृष्टिकोन शिकायचा राहून गेला. हे मास्तराकडे नाही, हे संतांकडे आहे. आणि मास्तरही संत असतील तर त्यांच्याकडे आहे. संत म्हणजे काय एक जात थोडीच आहे. संत म्हणजे काय एक खान आहे का? कोळशाची खान असल्यासारखी नाही. ज्यांच्यात सरळपणा आहे ते संत आहे. ज्यांच्या विचारधारेमध्ये ज्या ओघातलं पाणी सरळ आहे, वाकडं नाही, ते गंगा आहे. वाकड्या जाग्यातलं पाणी जरी घागरीत भरून आणलं तरी आपल्या नरड्यात अडकणार नाही. पाणी कुठलंही आणा, सरळ प्रवाहातला आणा की जिथं वळण घेतलेली आहे गंगा, अशा वाकड्या जाग्यातून जरी पाणी आणलं तरी ती आपल्या नरड्यात अडकणारी नाही. ती पाणी अडकत नाही. प्रवाह वाकडा असला तरी पाणी अडकत नाही. समाजात कितीही वाकडे माणसं असले तरी संत कुठं अडकत नाहीत, चलत राहतात. चरे वेती चरे वेती वेदानं सांगितलेला मंत्र आहे की बस चलत राहा. पुन्हा मागे फिरून पाहायचं नाही. नका पाहू बाई आता मागे वळून, मागे पाहायचं नाही. प्रवाह चालू आहे. एक मंजिल. हां, संतांना मजा येते की कधी कधी ते मंजिल लवकर आली, ते मजल लवकर गाठली, ते ध्येय जर लवकर जर प्राप्त झालं तर आता जे मजा आहे ना, त्या संवेदना आहे, ज्या परमात्मा स्वरूपाला प्राप्त करण्याची जी व्याकुळता आहे ना, ती मजा पुन्हा राहत नाही. म्हणून थोडंसं प्रवाह अजून दुरून घेऊन जातात की लवकर गाठू नये. समुद्राला थोडंसं फिरत फिरत जर गंगा गेली तर अनेक लोकांना फायदे होतील ना, आणि सरळ निघून गेली तर थोडंसं, म्हणून त्यासाठी वाकडं वाकडं बी जातात. ते वाकडं वाकडं जाण्याचं कारण दुसऱ्याच्या हितासाठी, अनेकाचं हित आहे. समस्त जगाच्या हिताचं मनामध्ये विषय घेऊन ते चालत राहतात, प्रवाहित राहतात. मंजिल गाठली तर लवकर संपून जाईल. हे भजन मिळणार नाही पुन्हा, आयुष्य संपलं तर ते मजा येत नाही. ज्या वस्तूची वाट पाहण्यामध्ये जे मजा आहे ते वस्तू भेटल्यानंतर त्याची मजा नाही. तळमळ राहत नाही पुन्हा, व्याकुळता राहत नाही पुन्हा, ते मजाच संपून जाते, पुन्हा संपून गेली. पुन्हा एका संतांनी सांगितलं की ते मंजिल मला आताच मिळू देऊ नको. नहारा है इश्क ना दुनिया थकी है, नहारा है इश्क ना दुनिया थकी है, दिया जल रहा है
हवा चल रही है, नहारा है इश्क। दुनिया चलाली, दुनिया थकली नाही, हवा थांबली नाही, आणि संत कधी हारले नाहीत, थकले नाहीत, थांबले नाहीत, थांबत नाहीत। चिरागों के बदले मका जल रहे हैं। एक काळ होता गरिबाच्या झोपडीमध्ये दिवा जाळण्याचा, परोपकार करण्याचा हेतू राहायचा। झोपडीमध्ये दिवा, झोपडीत दिवा लावणारे लोक ज्या देशामध्ये होते त्याच देशामध्ये झोपडीलाच लावणारे लोक पैदा झाले। जमाना बदलला, झोपडीतला दिवा लावो की झोपडीलाच लावो। चिरागों के बदले मका जल रहे हैं, कि नया है जमाना, नई रोशनी है, नहारा है इश्क, ना दुनिया थके है, दिया जल रहा है, हवा चल रही है, नहारा है इश्क। शेवटी कवी सांगते, त्याच्या आम्ही मार्गावर चलालो, त्याच्या रस्त्यावर चलालो, त्या रस्त्यावर जाता जाता ते परमात्माची प्राप्ती होणार आहे। आता ते मंजिल जवळ आलेली आहे। तेरी राह पर मुझको गुमराह कर दे, हे परमात्मा अब तुम्हारी मंजिल निकट आ रही है, अब गुमराह कर दो, थोड़ी दूर ले जाओ। तेरी राह पर मुझको गुमराह कर दे, सुना है कि मंजिल करीब आ रही है, नहारा है इश्क। तर भेटीची तळमळ आहे, ते भेटल्यानंतर ते तळमळ नाही। कृष्णाचं दर्शन करण्याची तळमळ होती गोपिकांची, पण दर्शन झाल्यावर ते शांत व्हायच्या। पण मजा कशात यायची? तळमळीमध्ये मजा येते, व्याकुळता। आणि आजच्या काळामध्ये जेवढे साधनं असतील जगात, समस्त साधनामध्ये श्रेष्ठ साधना कोणती असेल तर ते व्याकुळता, देवाच्या भेटीची, संतांच्या भेटीची व्याकुळता आहे। ती सगळ्या साधनामध्ये श्रेष्ठ साधना आहे। ती व्याकुळताच नाही, मनामध्ये व्याकुळता नाही, संवेदना। काम जास्त नाही, पण कामाप्रती संवेदना नाही। काम मोठं नाही, काम अशक्य नाही, परंतु थांबलं कशामुळे? समजते ना? एवढं सोपं आहे, एवढं चांगलं आहे, एवढं जवळ आहे, दूर नाही, आसान आहे, पण का थांबले? झालं नाही। काय कारण? काम झालं नाही याचा अर्थ की ते अशक्य आहे असं नाही, ते दूर आहे असं नाही, ते होत नाही असं नाही, ते कठीण आहे असं नाही। कारण एकच आहे, संवेदना नाही, मनामध्ये संवेदना नाही। कुठलंही काम होत नाही याचं कारण व्याकुळता नाही, संवेदना नाही।
करण्याची संवेदना असेल तर कुठलंही काम आसान आहे. तुमच्या इंग्रजीत म्हणतात ना इम्पॉसिबल, ते नाही, सगळं पॉसिबल आहे. काही असंभव नाही, अशक्य नाही. अशक्य ते शक्य, शक्य करिता अभ्यास. तुकोबाराय किती किती सकारात्मक विचार देतात अभंगामधून. जे जीव नकारात्मक होऊन जाते आणि कामामध्ये थकून जाते, अशा वेळेत तुकोबारायांनी एक सकारात्मक भाव दिलेला आहे अभंगातून. अशक्य ते शक्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासाची तळमळ पाहिजे. काही अशक्य नाही, सर्व काही शक्य आहे. आणि हे मनुष्य जन्म शक्य आहे, तोच मनुष्य जन्म आहे. मनुष्य जन्म म्हणजेच शक्य आहे म्हणूनच आहे. 84 लाख योनीमध्ये शक्य नव्हतं म्हणून देवांनी शक्य होण्यासाठी मनुष्य जन्म दिलेला आहे. आणि आता जर आपण शक्य नाही असं वाटत असेल तर मग काय पशुच्या जन्माला जाऊन शक्य होईल? नंतर शक्य होईल? आणि आता शक्य नाही म्हणत बसाल तर पुन्हा पशुजन्मच मिळणार. नाही तरी काय थोडी स्वान सुकुरे बापुडी. पशुतुल्य जीवन जगण्यापेक्षा आपला अधिकार समजून घ्या. देवाला प्राप्त करणे माणसाचा अधिकार आहे, अधिकारच नाही, जन्मसिद्ध हक्क आहे. परमात्मा प्राप्ती करणे हा मनुष्य जन्माला आल्यानंतर आपला जन्मसिद्ध हक्क आहे. हक्क मिळवून घेण्याचा अधिकार आहे, हक्क आहे आणि हक्क मिळवून घेण्याचा अधिकार पण आहे. तुम्हाला, मला, तुम्ही म्हणसाल की कोणाला अधिकार आहे देव मिळविण्याचा? जिथं बसलात ना तुम्ही, हे तुम्हाला अधिकार आहे. आपला अधिकार आपण विसरून गेलो, आपला हक्क आपण चुकून गेलो. जन्मसिद्ध हक्क आहे. मग मनुष्य जन्म केवळ पर्याप्त आहे. मनुष्य जन्माला आल्यानंतर परिस्थितीची अडचण नाही देवाच्या प्राप्तीमध्ये. आहे का? शैक्षणिक पात्रतेची अडचण नाही. उच्च नीच वर्ण भेदाची अडचण नाही. स्त्री आणि पुरुष लिंग भेदाची अडचण नाही. आशक्त सशक्त शरीर अडचण नाही. सुशिक्षित अशिक्षित अडचण नाही. गरीब श्रीमंत अडचण नाही. अडचण आहे मनुष्य जन्म नसेल तीच अडचण आहे, बाकी कसलीच अडचण नाही. म्हणून एक आपला हक्क ध्यानात ठेवा की जन्मसिद्ध हक्क आहे आपला मनुष्य जन्म. अधिकारी आहे. अधिकारातून आपला हक्क मिळवण्यासाठी आपणाला जे करावं लागतं ते अंमलबजावणी करणं आपलं कर्तव्य आहे. मग करा. एवढं असून का विसरून गेलं? एवढं असून का ध्यानात नाही? त्याचं कारण आहे, जन्मल्यापासून आत्तापर्यंत पाळण्यातल्या लहान बाळाला हे तुम्ही आम्ही पाहायला जातो जेव्हा ते डोळे झाकून राहते, आपल्या तल्लीन अवस्थेमध्ये राहते, कधी निद्रेमध्ये असते नाही, झोपल्या झोपल्या डोळे झाकूनच हसते, कधी रडते, कधी हसते, कधी रडते, कधी ते बाळ.
संतांनी सांगितलेलं ऐकलेलं सांगतो तुम्हाला की 450 बार एका दिवसामध्ये लेकरू हसतं. किती? 450 बार. आता तुम्ही नाही तर काम सोडून देऊन मोजत बसचाल. भरोसा करूत आपण 450 बार हसत असेल ना तर 300 बार हसत असेल, पण हसतंय की नाही ते किती बार हसतंय हे जरी माहीत नसेल तर हसतंय हे तर पक्का आहे ना. तुम्ही सगळ्यांना लेकरं आहेत ना, पाहिलं का हसलेलं? आणि कधी कधी झोपीतच रडतंय. हसतंय रडतंय, हसतंय रडतंय, हसतंय रडतंय. हसत हसत त्या आपल्या आनंदामध्ये वावरणारं बाळ तुमच्या आमच्यासारखे गैरादी जातात त्याच्यापाशी. आपल्या महिमेमध्ये राहणारं बाळ जाऊन कधी आज्या जाते त्या पाळण्यापाशी, कधी आजी जाते, तर कधी पंजा जाते, तर कधी काका जाते, जात राहतात. जाऊन त्याच्या पुढे जाऊन त्या पाळण्यावर त्याच्यावरील उबडं पडून त्याला मंत्र देतात. हात लुच्चा, गाढव कुठला, हात लुच्चा. आता त्यानं आपल्या महिमेमध्ये आहे, त्याला काय बनवायचं मंत्र द्यायला ना? लुच्चा बनवायचं मंत्र द्यायला. एखादी अंगाई गायची होती, मदालसा गायची होती, खूप चांगले चांगले भजन आहेत, गीत आहेत, पण आपल्याच आईनं गायली नाही तर आपण आपल्या लेकराला काय गाणार? गायला पाहिजे की नाही? पर्येदे मदालसा सोहम जो जो रे बाळा, निजबा निज तू रे, लक्ष लागू दे डोळा, निज ते तू विसरलासी, होसीवर पडा काळा. किती सुंदर मदालसा आहे. आत्मबोध करणारी मदालसा बाळाला. आणि आता माता भगिनी बी ते दोरी धरून म्हणतात, परंतु हाड हाड ऐकून ऐकून ऐकून. हाड हे कोणाचं नाव आहे? महात्म्याचं नाव आहे का? हाड महापुरुषांचं नाव आहे का? कुत्र्याचं नाव. हाड हाड म्हणून 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 निरंतर ऐकून ऐकून त्याच्यामध्ये कुत्र्याचा गुण भरते. आणि ते मग सतुलाला मोठं झालं की का कुत्र्यावानी करायलास? तूच तर बनवलीस कुत्रा. जबाबदार कोण? कुत्र बनवलं त्याला. तर हेच विश्वाभास जे आहे हे आपल्या निजरूपापासून आपणाला दूर घेऊन जाते. आणि त्याला त्या लेकराला असं ते बघत बघत मागे सरकतात, तेव्हा त्याची दृष्टी असे फिरत फिरत लांब जाते. त्याची दृष्टी एकाग्र होती, त्याची दृष्टी निजरूपामध्ये स्थिर होती. पण आम्ही काय केलं? त्याला दूर नेत 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 लांब घेऊन गेली दृष्टी. आणि त्याच्यामुळे ते आपला हक्क विसरून गेला, आपली निजता विसरून गेली, आपला अधिकार विसरून गेला. आणि त्याला वाटू लागलं की आपण एवढ्यापुरतेच आहो, बस संसार करायचा, लग्न करावं, एक दोन लेकरं व्हावं आणि घर बांधावं जास्तीत जास्त. ह्याच्या पलीकडं आता माहिती नाही. हे तर संसाराचा विषय आहे. आणि ह्याला असं संसारासाठीच आलो एवढंच माहीत राहील, विसरून गेला. माया त्याला दूर घेऊन जात 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 दूर घेऊन गेली, खूप दूर लांब गेला. आणि आता मग रडत बसली. दूर नगरी बडी दूर नगरी. कोण नेली?
आपणच दूर गेलेले आहात. पडिलो दूर देशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग, कष्ट होता ती जीवासी. कष्ट होतात आता. कष्ट संसाराचे नाहीत. एक खूण सांगालो, कृपया ध्यान द्या. आज जे आपणाला कधी कधी कष्ट होतात, दुःख होते, पीडा होते, ते संसाराची नाही. आणि ज्याच्यामुळे कष्ट होते त्याची ओळख नाही. जे काही कष्ट होतात, पीडा होते, ते संसारामुळे वाटते आपणाला की संसारामुळे व्हायले. धन नसल्यामुळे होत असेल, घर नसल्यामुळे होत असेल, बायको नसल्यामुळे होत असेल, लेकरू झालं नाही म्हणून होत असेल. हे सगळ्या कल्पना आहेत. कष्ट होतातच एकाच गोष्टीचे, की आपण त्याच्या जवळ होतो, आता दूर गेलो, त्याच्या वियोगाचं हे कष्ट आहे. आणि आपण ते कष्ट कशावर लावले? संसाराच्या वस्तू पदार्थावर लावले. आपण वास्तविक पाहता कष्ट कशाचा आहे? त्या आपल्या निजरूपापासून दूर गेल्याचं कष्ट आहे. नको नको हा वियोग, कष्ट होता ती जीवासी. जीवाला कष्ट होते. आता दिन तैसी रजनी झाली ओ माये, अवस्था लावणी गेला जुनी का नाही. आपल्या सत्संग कार्यक्रमामध्ये सत्संग ऐकायची अवस्था पाहिजे की सत्संगला येणाऱ्याला व्यवस्था पाहिजे. इथं खायची सोय, राहायची सोय, पंखे लावून देणं, ऐस आराम, अमुक अमुक, हे काय व्यवस्था आहे. आणि देव भेटावं, आपल्यामध्ये विवेक यावं, आपल्यामध्ये ज्ञान यावं, अशा उद्देशानं येणं अवस्था आहे. अवस्था पाहिजे की व्यवस्था पाहिजे सत्संगमध्ये यायला. म्हणून इथं व्यवस्था काहीच ठेवली नाही. जेवायचं तर नाहीच नाही, त्याच्यात तर आज एकादश बिलकुलच नाही. व्यवस्थेची गरज नाही, अवस्था लागते परमार्थामध्ये. म्हणून अधिकारी जन्म आहे मनुष्य जन्म. हे समजून घेण्यासाठी पुन्हा आम्ही मुद्द्यावर येतो. आता हे साऱ्या गोष्टी आपला अधिकार समजून घेण्यासाठी, आपला हक्क मिळवून घेण्यासाठी एकच उपाय आहे. त्याचं नाव आहे संतांची संगती. कोण म्हणालंय? माऊलींनी हरिपाठात लिहिलेलं आहे, संतांची संगती मनो मार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंथे. हे गती, देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी आता कोणता उपाय? आपला हक्क कोण मिळवून देतात? संत मिळवून देतात. बिना संत याची प्राप्ती होत नाही. पण महाराजांनी सांगितले की संतांची संगतीचं महत्त्व आहे. म्हणून तो कोब्बराय संतांची संगती मागतात ना. रात्री झाला एक अभंग, एक कीर्तन झालं रात्री. थोडंसं काही होते याच्यातले ऐकायला. ते रात्रीचं नाव काढलं तर आता बी त्यांना भेव वाटत असेल, एवढं डेंजर कीर्तन होतं. हे ऐकाय नाहीत त्याला काही वाटत नाही. आता तर हे संतांचं महिमा, संतांची गरिमा आणि संतांची प्रवाहित परंपरा, हे परंपरा आहे. संत कोणालाही बंधन घालत नाहीत. उलट एक काम करतात, जे बंधनात आहेत त्याला मुक्त करतात. आणि तुम्हाला आम्हाला काय वाटते की काही बंधनात घालतात ना, हे असं नेम कर, हे असंच कर म्हणून बंधनात टाकतात, त्याला आम्ही संत म्हणतात. त्याला संत म्हणू नये. त्यानं त्याच्या फायद्यासाठी याला बांध आलंय.
रात्रीचं सांग ना, मी दुसरंच सांगायला होतं. त्याच्या फायद्यासाठी याला बांधून ठेवायला. बघ, कोणाचं ऐकायला जाशील, हे प्रवाही परंपरा नाही, हे जड प्रवाह, जड परंपरा आहे. एकदा तू माझं ऐकलास ना, आता दुसऱ्याचं ऐकायचं नाही. त्याला माहीत आहे की दुसऱ्याचं ऐकलं की माझ्याकडं येत नाही, आणि माझं पोल काय म्हणतात त्याला, पोलच की खुलल्याशिवाय राहत नाही. एका संताने तर मला सांगितलं बोलून, खबरदार, याच्यानंतर तू माझ्या कार्यक्रमामध्ये यायचं नाही आणि सत्संग करायचं नाही. येत नाही, मला काय करायचं, स्पष्ट सांगितलं. आता ते नाहीत, चले गए, म्हणून त्यांची गोष्ट सांगालो. आता हे विचारात पडले की कोणता महाराज असाल, तुम्हाला काय करायचं त्याच्यावर. होते गेले, संपले ते. अजून बी महाराज लोकांना भीती आहे. याचं कीर्तन जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आमचं जरा मुश्किलच आहे, कठीण आहे थोडंसं. आणि त्या प्रवाहाला अडचण बनण्याचा प्रयत्न बी चालू आहे. परंतु हे प्रवाह आहे, पर्वतासंग टक्कर खेळत बसत नाही. थोडंसं वळण घेऊन बाजूनं निघून जाते. याला समुद्राला जायचं आहे, तुमच्या संग टक्करत बसायचं. टक्कर खेळण्याचं काम साधूच नाही, वळण घेऊन जाते, असं थांबत नाही. जो थांबला तो संपला. चालले आपल्या. कधी पूर्व वाहिनी, कधी पश्चिम वाहिनी, कधी उत्तर वाहिनी, कोणीकडून मी वाहू द्या, परंतु जायचंय समुद्राकडे जायचंय. हे प्रवाह, आज प्रवाहाची चर्चा आहे. संत प्रवाह ही परंपरा आहे, जडवादी नाही, बंधन करत नाहीत संत, उलट मुक्त करतात. आणि ते मुक्त असतात. केवळ त्यांची संगती केली तर ते मुक्त करत नाहीत. केवळ आपण संगती करावं, आपण मुक्त होऊन जातो. माऊलीची ओवी आहे, का मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता. बघा, जैसी दीपे दिशे पाहता आपुली वस्तू. संत एकनाथ महाराजाची बी अशीच एक ओवी आहे, का मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता. एका जनार्दनी विनवीत संता, मुक्त कथा हरी बोले. हरीनं मुक्त कथा सांगितली. मुक्त होण्यासाठी सत्संग आहे, बंधन नाही. हां, काही लोकांनी सांगितलं की डोळे झाका परमार्थामध्ये, पण आमच्या संतांनी सांगितलं की डोळे उघडा. आता उघडी डोळे, डोळे झाकायला सांगितलं नाही, उघडायला सांगितलं. ध्यान करा, डोळे झाका. काय माहीत कशा कशाचं ध्यान लागते. असं डोळे झाकले तर काय काय दिसत असेल, देव जाणे. डोळे उघडण्याची गरज आहे परमार्थामध्ये, झाकायची गरज नाही. हे संतांची परंपरा आहे. काही उघडायच्या प्रवाहात आहेत, काही झाकायच्या प्रवाहात आहेत. असा स्वातंत्र्य आहे आपल्याला. प्रवाह मात्र प्रवाही परंपरा असो. डोळे उघडायला पाहिजे. हां, 7 घर मांजर, 7 घर. जन्म झालेल्या पिलांना तोंडात घेऊन 7 घर फिरते. कोण? मांजरी. केव्हा? कुठपर्यंत त्याचे डोळे उघडले नाहीत तोपर्यंत. आणि डोळे उघडण्यापर्यंत तिने जबाबदार आहे. 7 घर फिरते, फिरत 7व्या घरी त्याचे डोळे उघडतात.
आमचं अध्यात्म सांगते की ते 7 घर कोणते आहेत, तर ते आज फक्त त्याचा स्पर्श करून जातो, नंतर वेळ आले तर त्या 7 घरावर चर्चा करू आपण. त्याचं नाव आहे ज्ञानाच्या 7 भूमिका. किती आहेत भूमिका? 7 भूमिका आहेत त्याच्या. शुभेच्छा, पहिली भूमिका कोणती? शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, तूर्या, अशा किती आहेत? 7 भूमिका. 7 भूमिका जोपर्यंत पोचत नाही साधक, तोपर्यंत संत त्याला तिथवर घेऊन जातात, आणि एकदा डोळे उघडले की संत त्याला तोंडात नेत नाहीत, त्याचं तोंड उघडायला लावतात. आतापर्यंत आपल्या तोंडात नेलं त्याला, त्याचे डोळे उघडले की त्याचं स्वतःचं तोंड उघडायला लावतात. हे मांजराकडे बघून मला माहीत झालं. फार गमतीदार गोष्ट आहे तर खरी. आणि डोळे उघडल्याशिवाय खरंच मजा नाही. तुम्हाला हे मांजराचे डोळे बघले नसाल तरी सीताफळ तर बघितलं, डोळे उघडल्याशिवाय गोड लागत नाही. सीताफळ सांगा आता, प्रत्येकाचे डोळ्याची आवश्यकता आहे, डोळे उघडायची आवश्यकता आहे. एवढंच नाही, आपल्या तुमच्या शेतामध्ये जे पीक पिकते त्याच्यामध्ये डोळ्यापासूनच ज्याची उत्पत्ती होते त्या पिकाचं नाव आहे ऊस. काय नाव आहे? डोळ्यातूनच प्रगट होते ते. कानिजे पेरिले डोळा ते उगवले, व्यापके भरिले हरिरूप. कानात पेरणी केली ते नैनी उजेडा आली. डोळ्याची गरज आहे. तर उलट डोळे झाकण्यापेक्षा परमार्थामध्ये डोळे उघडण्याची गरज आहे. आणि डोळे झाकल्यामुळे तर ठोकर लागाली. उघडून चाललं असतं तर ईर्ष्या, द्वेष, मत्सर, भेद, जात, पंथ हे सगळ्या ठोकऱ्या लागल्या नसत्या, डोळे उघडले असते तर. डोळे झाकल्यामुळे तर हे ठोकर लागाली. अनेक प्रकारची ठोकर, कर्म अकर्माच्या ठेसा. चालता लागती गा गुणदोषाच्या ठेसा, संपत्ती विपत्तीचा मानियला भरवसा. कन्यापुत्र आप्तजन हे तो सहज ओळसा. या भ्रमडोही बुडालो धावे गुरुराया सर्वेशा. धर्म जागो गुरु महिमा देही दाविला देव. निवारोनी भवर जाळे अवघा निरसला भेव. डोळे उघडायचे, हे ठेसा लागणार नाहीत. म्हणून संतांच्या प्रवाही संगतीमध्ये जो राहतो त्याचे एक दिवस 7वं घर लागणार आणि डोळे उघडणार. अशी ही संतांची परंपरा आहे. संतांचा जन्मच त्याच्यासाठी आहे, संतांचा अवतारच त्याच्यासाठी आहे. रात्री 3 गोष्टी होऊन गेल्या. पोटासाठी संत झाले कलित बहुत. तुकाराम महाराजांना त्या चरणामध्ये सगळे अक्षर बसले नाहीत म्हणून एकच लिवले, त्याच्यामध्ये मी 2 जोडलो पुन्हा. पोटासाठी संत झाले कलित बहुत, मठासाठी संत झाले कलित बहुत, नोटासाठी संत झाले कलित बहुत. आज तुकाराम महाराज जर इथं असते तर मला इनाम दिले असते. आज मला शाब्बास म्हणले असते की माझी तू हे करून टाकलंस, त्याच्यातले जे रहस्य होतं ते खोलून टाकलंस.
खुश असतील तुकाराम महाराज माझ्यावर. तर हे सगळं ध्यान ठेवा. प्रवाही परंपरेमध्ये चला. जास्त वेळ नाही घेत. आज थोडा वेळ का घेतलो? एकादशी आहे ना, म्हणून जाणून बुजूनच वेळ घेतलेला आहे. तर खूप खूप धन्यवाद. या ठिकाणचा असा पवित्र ठिकाणचा सत्संग सुरुवात झाला आणि हा दुसरा सत्संग आहे. क्रमसंख्या ध्यान ठेवा. आता आपणाला काही याच्यावर काही सबसिडी घ्यायची नाही. संख्या सांगून सबसिडी घ्यायची आहेत की संस्कार घ्यायचे आहेत? संस्कार घ्यायचे आहेत ना. एक नेम. हा दुसरा सत्संग आहे. संतांच्या संगतीचा महिमा आपण आजच्या सत्संग कार्यक्रमामध्ये पाहिलेला आहे. आज एकादशी पर्वकाळ आहे. एकादशीच्या आपल्या सर्वांना शुभकामना आहेत. एकादशी श्रेष्ठ व्रत आहे. देवाचं वारकरी संप्रदायातलं व्रत आहे. सगळ्या व्रतामध्ये श्रेष्ठ व्रत आहे एकादशी. एकादशीच्या दिवशी नामस्मरण जर झालं तर खूप श्रेष्ठ आहे. एकादशी श्रेष्ठ गाडी, नामस्मरणे कोटी याग जोडी, एकी घडी युगा एवढी, एवढे महिमान येचे. जो एकादशीचा व्रत धारी, मी नित्य नांदे त्याचे घरी. सर्व व्रतांची शिरी, एकादशी खरी पै माझी. भगवान परमात्मा सांगतात की एकादशी माझे श्रेष्ठ व्रत आहे, मी त्याच्या घरी नित्य नांदत असतो. असं एकादशीची महिमा आहे. खूप धन्यवाद. झालेली सेवा भगवतचरणी श्रीरामचरणी उपस्थित भाविकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. आरती होईल. त्याच्यानंतर आपणाला आपल्या परीनं आपापल्या घरला जायचं आहे. शांतपणे जायचं आहे. गाड्या वाहनं व्यवस्थित लावत जा. आल्यानंतर एका लाईनमध्ये लावत जा, लाईनमध्ये बसत जा. असं शिस्त पालन करण्याचा अभ्यास आपण करणार आहोत. सत्संग म्हणजे आपणाला दुरुस्त करण्यासाठी आपण सत्संग करीत राहू. मी मला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीन, तुम्ही तुम्हाला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीत राहा. एकमेकास सहाय्य करू, सगळे मिळून सुपंत धरू आणि जात जात आपण आपल्या मुख्य जे ध्येय आहे ते आपण गाठणार आहोत. मनुष्यजन्म अधिकारी आहे आणि हक्क मिळविण्याचा अधिकार माणसाला आहे. हे दोन गोष्टी पक्क्या ध्यानात ठेवून कोणीही हताश होऊ नका, निराश होऊ नका. जे काही एवढा अधिकार आणि हक्क असून बी आपण आतापर्यंत काही साध्य करू शकलो नाही, याचंही कारण थोडक्यात तुम्हाला सांगितलं की संवेदना नाही. काय नाही? व्याकुळता नाही, संवेदना नाही. बाकी असाध्य असं काहीच नाही. असाध्य ते साध्य करिता सायास, करिता अभ्यास तुका म्हणे. तर पाणी जर अभ्यास सारखं जर चाललं, पाणी दगडावर जरी पडलं तर दगडाला असा खोल गाला पडते पाण्याचा. ठीक आहे ना. म्हणून ते दोरी ओढून दगडाला बी खाच पडते. दगड किती निब्बर आहे आणि दोरी किती नरम आहे, पण अभ्यासानं त्याला खाच पडते. तर अभ्यासानं काही होत नाही असं काहीच नाही. माऊली सांगतात विष बी जिरवलं काही लोकांनी. मागे एकदा ऐकलं होतं की पाल बी खाते एक माणूस, त्याला मरण येत नाही, कारण त्यानं थोडी खात अभ्यास केला आहे. ते अभ्यास आपणाला करायचा नाही पालीचा. आपणाला भगवत प्राप्तीचा, भजनाचा, संयमाचा, अनुशासनाचा अभ्यास करायचा आहे. तर असं खूप मोठी चर्चा आहे आणि वाढत नाही, म्हणून मी थोडं संक्षेपानं त्याला सावरून घेऊन झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, सियावर रामचंद्र भगवान की, श्री हनुमान जी महाराज, सद्गुरु भगवान.
ओम नमः पार्वती पतये हर